मिळालं. जर तुम्ही ते जॉईन नाही केलं तर म्हणजे तुम्हाला पुढच्या लिस्टला नाव लागणारच नाही. असं नाही की बाबा मी पहिल्या लिस्टला हे गाव सिलेक्ट केलं होतं आणि मला तिथं जॉईन करायचं नाही तर मला दुसऱ्या लिस्टला दुसरं गाव लागेल. तसं नाही. त्याच्या गोष्टी विचार करता या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला येऊन तुम्ही बघू शकताय कोणत्या कोणत्या डिव्हिजनला कोणता कोणता कट ऑफ गेला आहे आणि कॅटेगरीज काय आहे. अहमदनगरसाठी हे कट ऑफ आहेत पूर्ण. इमॉल्मेंट्स अँड अलाउन्स म्हणजे पगार तुमचा किती पण असेल तर BPM 12,000. तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फायनली JDSचं नोटिफिकेशन आज 15 तारीख आहे त्यामुळे आज आलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस करणार आहे 3 ते 4 गोष्टी. ते पहिली गोष्ट म्हणजे JDSचं नोटिफिकेशन कसं आहे आणि त्याबद्दल वॅकन्सी कशा कशा आहेत त्याबद्दल, कॅटेगरी वाईज आणि डिव्हिजन वाईज वॅकन्सी कशी आहे आणि कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त वॅकन्सी आहे, कुठलं डिव्हिजन तुम्ही अप्लाय करायला पाहिजे हे आपण बघणार आहे. तिसरा डाऊट आहे माय सजेशन टू अप्लाय, म्हणजे माझं सजेशन आहे कोणतं तुम्ही डिव्हिजन अप्लाय करावं जेणेकरून तुमचं 100% सिलेक्शन होईल. पॉईंट आहे तुमचे डाऊट्स काय आहेत, म्हणजे BPMला जॉईन करायला पाहिजे की ABPMला, कोणतं डिव्हिजन आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे आणि खरोखर हे डिपार्टमेंट जॉईन केलं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट हे नोटिफिकेशन JDS 17/3/2024 12/7/24 आलेलं आहे. ग्रामीण डाक सेवा JDS ऑनलाईन मागल्या वेळेसारखंच आहे, जास्त काही डिफरन्स नाही, पण यावेळी त्यांनी डिटेल दिले. मागल्या वेळी एवढं पानं नव्हती, बघू शकता 36 पानं जवळजवळ आहेत. सगळ्यात महत्त्वाचे डेट्स बघा 15/7/24 ते 5/8/24 इथंपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला काय म्हणजे एडिट करायचं असेल तर ॲप्लिकेशन 7/2024 ते 8/8/2024. कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण डिटेल माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये. ब्रांच पोस्टमास्टर BPM जॉब प्रोफाईल ऑफ ब्रांच पोस्टमास्टर इन्क्लूड डे टू डे पोस्टल ऑपरेशन टू ब्रांच पोस्टमास्टर ABPMचं जॉब प्रोफाईल आहे यामध्ये. त्यानंतर डाक सेवक 3 आहेत, JDS BPM, JDS ABPM आणि JDS डाक सेवक म्हणजे त्याला पॅकर म्हणतात, म्हणजे हे 3 झाले. इमॉल्मेंट्स अँड अलाउन्स म्हणजे पगार तुमचा किती पण असेल तर BPM 12,000 म्हणजे TRC लेवलप्रमाणे आहे आणि ABPM 10,000. त्यानंतर अलाउन्स वगैरे लावून तो पगार वाढते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया लिमिट मिनिमम एज 18 इयर्स पाहिजे, म्हणजे 12वी कंप्लीट पाहिजे. म्हणजे 12वी कंप्लीट असावी नसावी हे काही इम्पॉर्टंट नाही, फक्त 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजेत. मॅक्झिमम इयर 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. एज विल बी डिटर्माइंड ॲज द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. रिलॅक्सेशन पण आहे, म्हणजे जर SC मधील असाल तर तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेबल आहे, म्हणजे 45 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड, म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ग्रॅज्युएशन वगैरे काय तुमची नीड नाही, इव्हन 12वी पण तुमची नीड नाही, फक्त 10वी तुम्ही कंप्लीट झाली पाहिजे तुमची. क्वालिफिकेशन काय पाहिजे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, ॲडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हलिहूड. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर थोडंफार चालवता आलं पाहिजे, तुमच्याकडे कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट पाहिजे जे सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असतं त्याबद्दल. नॉलेज ऑफ सायकलिंग असं म्हणजे चेक करत नाहीत, पण सायकल तुम्हाला चालवता आली पाहिजे. तिसरं आहे ॲडिक्वेट मीन्स ऑफ लिव्हलिहूड, म्हणजे तुम्हाला राहता आलं पाहिजे कोणत्या पण ठिकाणी. त्यानंतर रिझर्वेशन, कॅन्डिडेट सिकिंग रिझर्वेशन बेनिफिट्स अवेलेबल फॉर SC ST OBC PWD EWS मस्ट इन्शुअर दे आर इंटाइटल्ड टू सच रिझर्वेशन. नंतर हाऊ टू अप्लाय, ॲप्लिकेशन आर टू बी सबमिटेड इन द ऑनलाईन मोड ओनली, म्हणजे ही त्यांची वेबसाईट आहे बघा, इंडिया पोस्ट GDSonline.government.in. हे तुम्ही सर्च करायचं आहे जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हा, इंडिया पोस्ट GDSonline.government.in. त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया कसा असेल, द ॲप्लिकेशन विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट, म्हणजे 10वीच्या तुमच्या पर्सेंटेजवर मेरिट लिस्ट प्रत्येक डिव्हिजन वाईज निघेल. म्हणजे आता 8 ऑगस्ट शेवट डेट आहे, तिथून पुढे मला वाटते 15 ते 20 दिवसानंतर पहिली लिस्ट लागेल. त्यामध्ये तुमच्या प्रत्येक डिव्हिजनच्या लिस्ट लागणार, मार्क वाईज, डिव्हिजन वाईज आणि कॅटेगरी वाईज. 10वीचा महाराष्ट्र बोर्डचा ज्या पर्सेंटेज आहेत ती मुलांना बेस्ट ऑफ 5 मध्ये पडलेले आहेत, म्हणजे ज्या 5 विषयाचे चांगले मार्क असतील, म्हणजे जास्त मार्क असतील त्या पद्धतीने दिले. पण ह्यामध्ये जेव्हा JDSला अप्लाय करता तुमचं त्यावेळी 6 विषयाचा पण मार्क ॲड करायला पाहिजे. म्हणजे तुमची टक्केवारी कशी होणार बघा, 6 विषयपैकी मार्क म्हणजे किती मार्क पडतील तेवढे आणि डिवाइड बाय 600 गुणिले 100 ही टक्केवारी काढता आली पाहिजे तुम्हाला, आणि त्यानंतर ते तुमचं पर्सेंटेज खरे ठरतील, त्यासाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. मध्ये नाही त्यांना म्हणजे पर्सेंटेज नव्हते, त्यांना ग्रेड पॉईंट आहेत, तर ग्रेड पॉईंटला हे सगळं असेल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्याकडे काय काय पाहिजे. द लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट विल बी रिलीज्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ वेबसाईटवर त्यांच्या रिझल्ट येईल, लिस्ट त्यांची. त्यानंतर तुम्हाला OTP मेसेज पण येईल, टेक्स्ट मेसेज, त्यानंतर तुम्हाला ईमेल पण येईल. अशा 3 गोष्टीमधून तुम्हाला कळू शकतं की तुमचं सिलेक्शन झाले की नाही. त्यानंतर शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल रिक्वायर टू अटेंड डिझायनर्ड ऑथॉरिटी, म्हणजे तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं 10 दिवसानंतर तुम्हाला पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. त्यामध्ये काय काय गोष्टी न्यायच्यात हे तुम्ही बघा. मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ,
मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल चालेल, कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे, PWD सर्टिफिकेट म्हणजे जर तुम्ही अपंग असाल तर PWD सर्टिफिकेट आहे, EWS सर्टिफिकेट म्हणजे 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला पण चालू शकते, मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तिथून तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट काढू शकताय, म्हणजे मी 100% फिट आहे याचं. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ नॉलेज ऑफ ट्रिबल, म्हणजे हे अरुणाचल प्रदेशसाठी आहे, आपल्यासाठी नाही. म्हणजे 2 व्हेरिफिकेशन असेल, पहिले जे व्हेरिफिकेशन असेल ते फक्त तुम्हाला मी जसं सांगितलं 10वी किंवा 12वीचं, नंतर ते पोलीस सर्टिफिकेट बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीचा ते तुम्हाला प्रत्येक डिव्हिजन वाईज जेव्हा तुम्ही पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जाल जेव्हा तुमचं कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील. त्यामुळे पॅनिक होऊन जाण्याची काही गरज नाही. फोटोग्राफर आणि सिग्नेचर या 2 गोष्टी लागतील. आणि बाकी नवीन लिस्ट ऑफ लोकल लँग्वेज, म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामधून जर अप्लाय करत असाल तर तुमच्या ह्या लँग्वेज पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता काय मराठी आणि कोकणी आहे, म्हणजे ती तुमची 10वीच्या ह्याच्यामध्ये पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे काय नंतर ह्या फॉर्मॅलिटीज आहेत. त्यानंतर तुम्ही म्हणजे SC ST व्हेरिफिकेशनसाठी नंतर म्हणजे फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे सगळं खायला आहे. मी आता कोल्हापूरचं उघडले तर कोल्हापूरला जवळजवळ कोल्हापूर डिव्हिजनला बरोबर जवळजवळ 78 वॅकन्सी आहेत. त्यामध्ये एवढ्या वॅकन्सी आहेत. तर इकडे तुम्ही अप्लाय करू शकता. पण कोल्हापूरचा कट ऑफ एकदम हाय जाणार, मागल्या वेळेचा कट ऑफ कोल्हापूरचा एकदम हाय आहे. करू शकता बघा, GDS ऑनलाईन एंगेजमेंटवरती जायचं तुम्ही गुगलवरती, त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल आणि त्यानंतर ही त्यांची वेबसाईट आहे. त्यानंतर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता कोणता डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. तो पहिला स्टेट सिलेक्ट करायचं, त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचं. आता त्यानंतर आपण बघू रत्नागिरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे रत्नागिरी. कराडमधल्या वॅकन्सी, कराडमध्ये जवळजवळ 82 वॅकन्सी आहेत. त्यामुळे कराडमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. कारण कराडमध्ये नवीन डिव्हिजन तयार झाले, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याच्याबद्दल. मग जर कराडला तुम्ही जर अप्लाय केला तर कराडला पण तुम्हाला मिळून जाईल. हे आपण पूर्ण डिटेल म्हणजे आता पूर्ण ब्रेकअप सगळं करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये सगळं. तर ही GDS 2023ची म्हणजे 40,000 ज्यावेळी वॅकन्सी होती त्यावेळीची ही पहिली लिस्ट आहे. त्यामधून तुम्ही बघू शकताय कोणत्या कोणत्या डिव्हिजनला कोणता कट ऑफ गेला आहे आणि कॅटेगरीज काय आहे. अहमदनगरसाठी हे कट ऑफ आहेत पूर्ण, वाल्यांना आहे, OBC वाल्यांना 96.5. अकोलामध्ये आपण त्यानंतर आलो खाली, बरीच लिस्ट मोठी असेल, 97 पेजची लिस्ट आहे. त्यामुळं आपण फास्ट बघू, प्रत्येक थोडं बघू. अमरावती 98, 93 सगळीकडे सेमच असतो, फक्त 1-2% फरक आहे. त्यानंतर आपण बघू सगळ्यात मोठे जिल्हे. औरंगाबाद, तुम्ही जिल्हा कोणता येतो तुम्ही बघू शकताय तुमचा जिल्हा. बीडला किती आहे बघा, 98, 97.83 ओपनवाल्यांना, म्हणजे 98, 99 विषय हार्ड. बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली इकडं. भुसावळ, गोव्याचा कट ऑफ 92, 91 पहिल्या लिस्टला आहे. म्हणजे शेवटच्या लिस्टपर्यंत कमीत कमी 5 ते 6% गॅप पडतोय. म्हणजे आता पहिल्या लिस्टला जर 91 आहे तर 85 पर्यंत तरी आरामात जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर गोव्याला अप्लाय करत असाल तर बघू शकताय गोव्याचा कट ऑफ बऱ्यापैकी कमी आहे. कट ऑफ बघा 93, म्हणजे गोव्यासारखंच आहे. 93, 94 ओपनवाल्यांना आहे, म्हणजे तो नंतर 87, 88 पर्यंत येऊ शकते. 98, 96.5 कोल्हापूरला म्हणजे सुट्टीच नाही. नंतर पण ते कट ऑफ कमी होत नाही, कारण कोल्हापूरला जे मिळते ती सोडतच नाही पहिल्या लिस्टला. दुसरी लिस्ट कवा लागते बाबा, जे पहिल्या लिस्टमध्ये ज्या वॅकन्सी शिल्लक राहतात त्यानंतर दुसरी लिस्ट लागते. दुसऱ्या लिस्टमध्ये जी पोरं जॉईन करत नाहीत त्या जागी तिसरी लिस्ट लागते. अशा लिस्ट लागत राहतात. त्यामुळे कोल्हापूरला पहिल्यांदाच सगळे निवडतात. म्हणजे कोल्हापूर म्हणजे घाटावरले जास्तीत जास्त जे जिल्हे आहेत त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यामध्ये कट ऑफ बघायला गेलं तर ॲज कम्पेअर टू हे बाकीचं वरचं जिल्हे आहे सगळं कमीच असणार. रायगडला कट ऑफ बघू शकता 95, 94, 94, 93 रायगड. रत्नागिरी पण त्याच्या खाली लगेच असेल, त्यापेक्षा जास्तच आहे 94, 92.5. सिंधुदुर्गला बघू शकता, सिंधुदुर्गला पण कट ऑफ जास्त लागलाय. रायगडला मागल्या वेळी कट ऑफ कमी लागलेला, त्यामुळे ह्यावेळी आपण प्रेडिक्ट करू शकतो रायगडला तो कट ऑफ जास्त जाईल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तुम्ही अप्लाय करू शकताय. मग तुम्ही एकाच ठिकाणी अप्लाय करू शकताय, म्हणजे एका डिव्हिजनमध्ये एकाच ह्याला अप्लाय करू शकताय. समजा आता मला आता इथं सांगितलं याच्याप्रमाणे वडगावमध्ये मला सिलेक्शन झालं तर मी तिथं वडगावला जॉईन करायलाच पाहिजे. नाही जर जॉईन केलं तर मग मी डायरेक्ट ते सायकलमधून बाहेर पडतोय. म्हणजे असं नाही की मी पुढल्या लिस्टला माझं दुसऱ्या गावाला नाव लागेल, करो या मरो अशी कंडिशन आहे. म्हणजे जॉईन करायचं किंवा सोडून द्यायचं असाच विषय यांचा. मी जेव्हा अप्लाय केलं तर तेव्हा काहीतरी 126 होतं आणि मला 124 नंबरला गाव मिळालेलं. ते रत्नागिरीला आहेत 216 आहेत, म्हणजे जसं नेहमीप्रमाणे आहेत असते तेवढ्याच आहेत. 216 म्हणजे बऱ्यापैकी जास्त आहेत यावेळी रत्नागिरीला. त्यामुळे रत्नागिरीला तुम्ही अप्लाय करू शकताय. रायगडला 152 आहेत, रत्नागिरीला जास्त दिसायला आहेत 216. बाकी तुम्ही चेक करू शकता जसं सांगितलं तसं वगैरे 102 सेमच आहे. तर रत्नागिरीला वॅकन्सी जास्त आहेत 216, म्हणजे नॉट अ जोक.
त्यामुळे बरीचशी लोक आता एक कसं आहे, रिस्क पण आहे आणि रिस्क नाही पण आहे. म्हणजे रत्नागिरीला जर अप्लाय केलं तर बरीच पोरं म्हणजे 90% पोरं तरी येऊन रत्नागिरीच टाकणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन पण आहे, सिंधुदुर्ग पण टाकू शकताय आणि रायगड पण टाकू शकताय. बाकी मला वाटत नाही इकडल्या कुठल्या जिल्ह्याला एवढी वॅकन्सी असेल. कोकणी भागातच जरा कमी लागू शकते. नंतर वरती सेम कट ऑफ आहे 96, 97, 97. जरा खाली आलं तर 92, 91 पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळं हे पण 76च आहे. त्यामुळे आहे जास्तीत जास्त तुम्ही 3 जिल्ह्यामध्ये सिलेक्ट करा. ह्या सगळ्यावरून आपण काय रिअलाइज करू शकतो, 3 ते 4 गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी विचार करता या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला मिळून जाईल. विचारतो की 3 ते 4 डिव्हिजनला अप्लाय करू शकतो की नाही. त्या नोटिफिकेशनमध्ये जर तुम्हाला असं सांगितलं नाही की तुम्ही एकाच जिल्ह्याला अप्लाय करायचं आहे किंवा एकाच डिव्हिजनला अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्या रिस्कवर आहे ते. कारण जसं तिने सांगितलं पण नाही की तुम्ही 3-4 जिल्ह्याला अप्लाय पण करू शकता आणि सांगितले पण नाही की करू पण नका. त्यामुळं सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. 2-3 माझ्या मित्रांचं जसं झालं आहे की त्यांनी 3 ते 4 डिव्हिजनमध्ये अप्लाय केलं होतं. त्यांचं वेगवेगळ्या लिस्टमध्ये नाव लागलं, पण त्यांनी जॉईनिंग पण केलं. पण त्यांचं जसं झालं आहे तसं तुमचं होईल की नाही ह्याची गॅरंटी मी काही देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वस्वी निर्णय तुमचा असेल. तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर करू शकताय. जास्त एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही मला वाटते. पण मोबाईल नंबर तुमच्याकडे डिफरंट पाहिजे. 3 ते 4 नंबर मोबाईल नंबर पाहिजेत आणि चालू पाहिजे, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी त्याच नंबरवर OTP येईल. त्यानंतर ईमेल ID पण तुमचं 3 ते 4 पाहिजेत. जर तुम्ही 3 ते 4 जिल्ह्यामधून अप्लाय करणार असाल तर मला वाटत नाही प्रॉब्लेम येईल, कारण बऱ्याच मित्रांनी माझ्या केलं होतं. पण सर्वस्वी तुमचा निर्णय, मी काय असं सांगू शकत नाही की अप्लाय करा म्हणून. पण बरं पडेल मला वाटते. कारण कसं आहे, रत्नागिरीला जर नाही झालं तरी तुम्ही जर सिंधुदुर्गला जर अप्लाय केलं असेल तर सिंधुदुर्गला पण तुम्हाला मिळून जाईल ॲज युअर लक. पण रिस्क आहे, लक्षात ठेवा. जर मुली असतील तर तुम्ही विचार करून टाकू शकता कुठला जिल्हा टाकायचा आहे. मुलींनी माझं तरी मत आहे जास्त आहे तर आपला जिल्हा सिलेक्ट करावा, जेणेकरून तिथल्या तिथं तुम्हाला मिळून जाईल. बाहेरला जिल्हा सिलेक्ट करायचा असेल तर तुमची जर तयारी असेल बाहेर राहायची तर तुम्ही अप्लाय करा. नाहीतर उगाच सीट वाया घालू नका, जेणेकरून अनेक 6 महिने थांबायला पाहिजे तिथल्या लोकांना पोस्ट मास्टर किंवा पोस्टमन येण्यासाठी. त्यामुळं जे पण जिल्हा सिलेक्ट करताय, जो पण गाव वगैरे सिलेक्ट करताय ते व्यवस्थित सिलेक्ट करा. सगळ्यात महत्त्वाची एक पॉईंट आहे तो म्हणजे SO सिलेक्ट करताना ते नंतर सिलेक्ट करा. पहिल्या सगळ्या BPMच्या पोस्ट भरून टाका जर तुम्हाला BPM जॉईन करायचं असेल तर. BPM आणि ABPM दोन्ही पण जास्त काय फरक नाही एवढा. सॅलरी वाईज तर पण जास्त फरक नाही, पण जॉब वाईज थोडा फरक आहे. आता कोणाला ABPM चांगलं वाटते, कोणाला BPM चांगलं वाटते. ॲज युअर विश तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. जी BPM सिलेक्ट झाली आमच्या इथली ती तरी म्हणाल की मी आता जर ट्रान्सफर असेल तर मी ABPM जॉईन करणार. त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करू शकता BPM व्हायचं की ABPM व्हायचं. आता तुमचं पुढचं फ्युचर प्लॅन किंवा बाकीच्या गोष्टी हे पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेन वाटत असेल तर मी की तुम्ही BPM जॉईन करायला पाहिजे की ABPM. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तो पण व्हिडिओ बनवून. एक्सपिरियन्स कसा आहे आणि तुम्ही खरोखर अप्लाय करायला पाहिजे की सोडून द्यायला पाहिजे. कारण बरेचशी हाईप झाली आता फक्त की 10वीच्या पर्सेंटेजवर मिळते, 10वीच्या पर्सेंटेजवर मिळते. पण रिॲलिटी काहीतरी थोडी वेगळीच आहे. ती रिॲलिटी आता जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. मी ते पण शेअर करण्याचा प्रयत्न करेल. बरेचसे लोक म्हणजे फक्त एक साईडच माहिती आहे या जॉबबद्दल, दुसरी साईड माहिती नाही. त्यामुळे ते पण आपण शेअर करण्याचा प्रयत्न करू. कारण अशा गोष्टी बोलण्यासाठी खरोखर खूप करेज लागते आणि जर तुम्हाला जर ते हवं असेल तरच ते बोलण्याचा उपयोग आहे. नाही तर कसं वाटलं नक्की कोणाला सांगा. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर नक्की कोणाला सांगा. एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच. समजा मी जर बरोबर दिसत नसेल तरी पण आपला कंटेंट महत्त्वाचा होता. त्यामुळे ते आता मी म्हणजे तर माझ्या पद्धतीने तरी मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून खरोखर कोणाला तरी जॉब मिळावा, त्याला खरोखर जॉबची गरज आहे त्या व्यक्तीला. तर हेच सगळं मला सांगण्यासाठी होतं. बाकी तुम्ही अप्लाय करा नक्की. समजा नंतर तुम्ही विचार करू शकता की मी जॉईन करू की नाही, पण सध्या तरी प्राथमिक स्तरावर तुम्ही अप्लाय करा अशी माझी इच्छा आहे. तर बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की म्हणून सांगा. तुमच्या कमेंट्स मला मोटिवेट करत असतात अजून व्हिडिओ बनवण्यासाठी.